नमस्कार मित्रांनो, डीके शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी रोहा रायगड मध्ये आहे. मित्राकडे आलतो भेटायला. तिथं घरी आल्यावर समजलं की बाळाला ताप आहे. किती वर्षाचे? 6 वर्षाची. जरा तुमचं नाव सांगा. माझं नाव शिल्पा चंद्रकांत सुतार. मी रा मध्ये महादेवाडीमध्ये राहतो. तुम्ही काय काम करता? मी आता आणि परफॉर्मन्स मध्ये जॉबला आहे. जॉबला आहात आणि पूर्ण दिवस मग घरीच होते, बरोबर? आणि घरी आल्यावर तुम्हाला ताप आलं समजलं, काय बोलले ही? ताप आलाय ती चिडचिड जराशी करायला लागली घरी आल्यावर. मित्रांनो, लहान मुलांना ताप येतो, चिडचिडपणा वाढलेला असतो, अंगामध्ये गरमी वाढलेली असते, त्याच्यामुळे चिडचिडपणा करतात. आणि आता तुम्ही काय करणार? तिला माझं ताप आलं, तुम्ही करणार काय होतं? माझ्याकडे पॅरासिटामॉल औषध होता नाही का तापावर. मित्रांनो, औषध कुठलं होतं? पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल सारखी औषधी आणि गोळी एवढी खतरनाक आहे, बऱ्याच देशामध्ये बॅन आहे. तुम्ही सर्च करून वाचा, मी त्याच्याबद्दल काही सांगत नाही. पॅरासिटामॉल दिल्यावर काय होतं तुम्हाला माहिती? थोडक्यात, पॅरासिटामॉल ज्यावेळेस गोळी घेतो किंवा औषध घेतो काय होतं? अंग गरम करते. काय करते मित्रांनो? कुठलीही गोळ्या देतो, अंग गरम करते. अंग गरम केल्यावर काय होतं? घाम येतो. अंग गरम केल्यावर घाम येतो मित्रांनो. आणि आम्ही काय केलेलं आहे, आता इथं गरम पाणी घेतलेलं बकेटमध्ये, टेम्परेचर साधारण 40 ते 45 डिग्री टेम्परेचर आहे मित्रांनो. आणि बाळाला इथं आम्ही पाय टाकून बसवलेला आहे. पॅरासिटामॉल गोळी घेतली किंवा अन्य कुठलीही गोळी घेतली तर अंग गरम करते आणि घाम येते. हे मांडले तुम्हाला सगळ्यांना मांडलंय ना, जे जे बघतायत माझा व्हिडिओ. गोळ्या काय करतात? अंग गरम करून घाम येणं, हे तेच काम आहे त्यांचं. आता आम्ही नॅचरल पद्धतीने काय करतो? 40 डिग्रीचं पाणी आहे, बरोबर? 40 डिग्रीच्या पाण्यात बाळाने पाय टाकले. आता हे पाणी काय करतं? आपल्या शरीरामध्ये जेवढे नस आहेत ते सर्व पूर्ण बॉडीमध्ये जो ब्लड सर्क्युलेशन आहे मित्रांनो, तो रिसायकल होत राहतो. रिसायकल झाल्यामुळे काय होणार आहे? पाणी गरम आहे, मग आतमध्ये बॉडी ही माणसाची हळूहळू गरम व्हायला चालू होते. असंच होईल. आता गरम पाण्यात ठेवलेलं थोड्या वेळाने घाम येईल बाळाला, आणि घाम आल्याच्या नंतर तिला विचारू कसं वाटलं, ताप गेला की आहे, ते आपण स्वतः विचारू आणि थोड्या वेळ. सर मित्रांनो, डीके शिंदे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जरा बाळाचं नाव विचारू आपण. तुझं नाव सांग बाळ. सोना चंद्रकांत सुतार. तुला काय होतंय आज? काय झालं? काय ताप होता सर्दी. ताप आणि सर्दी आले? मग कधीपासून? आज दिवसभर? आज दिवसभर आहे ना, तर संध्याकाळी ताप आला. संध्याकाळी. आणि ताप आल्यावर तुला कसं वाटत होतं? ताप आल्यावर कसं वाटत होतं? बरं. ताप आल्यावर मित्रांनो चिडचिड करत होती, आणि मी आलो तेव्हा आईने उचलून घेतलेलं आणि मी विचारलं काय झालं? ताप आलाय तुला. आणि ताप आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार असं बोललात? पॅरासिटामॉल गोळी. मी आज किती जवळजवळ आम्ही अर्धा तास झालं बसवलेलं मित्रांनो, आणि तिला आराम आलेला आहे. तुला आराम आलाय दादा? आता कसं वाटतं? पहिल्यापेक्षा कसं वाटतं? बरं. जरा बाळ जोरात बोल. पहिल्यापेक्षा कसं वाटतं आता? बरं. पहिल्यापेक्षा तिला बरं वाटतंय मित्रांनो. पण हे आपल्याला कितींदा करायचंय? दिवसातून 3 टाइम करायचंय. आणि दुसरी गोष्ट, ताप यायचे कारण सांगतो. ताप येतो ते चांगल्यासाठी येतो मित्रांनो, ताप वाईट नाही. ज्यावेळेस बाहेरून आपल्या शरीरामध्ये काही विषाणू जातात त्यावेळेस आपलं शरीर काय करतो? बॉडी टेम्परेचर वाढवतो आणि त्या विषाणूला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण काय करतो? कुठे मेडिसिन खाऊन आपण तापाला दाबून टाकतो. तर तापाला दाबायचं नाही मित्रांनो. कमीत कमी 3 दिवस ताप असला तरी काय फरक पडत नाही. व्हायरल इन्फेक्शन असतो, 3 दिवसांनी आपोआप ताप निघून जातो. बाहेरून एखादा मलेरिया ताप असेल, हे 3 दिवस मित्रांनो वाट बघायची, घाई करायची नाही मित्रांनो. लगेच मुलांना कुठले औषधं द्यायचे नाहीत. तुम्ही कमीत कमी 3 दिवस हा उपचार करा. तुम्ही पाणी घ्यायचं, 40 डिग्री ठेवायचं, बाळाला कमीत कमी पाऊण तास पाय टाकून बसायचं सांगायचं. हळूहळू तिला घाम येतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सगळं होत असतं. तापाला घाबरायची काही गरज नाही. सर्दी खोकला हे होत असतं, शरीराला चांगलंच आहे. आता गरम पाण्यात तर बसलो आपण, बॉडी टेम्परेचर तर झालं, अंग पण गरम झालं, बाळालाही बरं वाटलं. आता मेडिसिन, आता त्यांना औषध काय द्यायचं आयुर्वेदिक मधलं सगळ्यात महत्वाचं ते मी तुम्हाला सांगतो. ह्यांना काय करायचंय? 10 तुळशीचे पानं घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. 10 तुळशीचे पानं, 2 काळी मिरी घ्यायचे, अर्धा तुकडा अद्रक घ्यायचे, आलं बोलतो आपण त्याला, आणि त्याला चांगलं उकळून घ्यायचंय. आणि त्याच्यात थोडंसं गोड टाकायचंय, थोडंसं गोड चांगलं काळं धुवून घ्यायचं. आणि तिला दिवसातून 3 टाइम प्यायला द्यायचंय उपाशी पोटी. आणि 3 टाइम अशा पद्धतीने तिला बसवायचं. तिचं 3 दिवसात ताप आपोआप नॉर्मल होतो मित्रांनो. केमिकल गोळ्या देण्यापेक्षा मुलांना
तुम्ही ह्या पद्धतीने आणि ह्या थेरपीचा उपचार करून तुम्ही आपल्या बाळाचं संरक्षण करा, केमिकल पासून दूर राहा. हेच माझं सांगणं आहे मित्रांनो. धन्यवाद.